ठिकाणी जय बजरंग शिव वर्सेस महाकाल बारीपाडा ही मॅच आता या ठिकाणी चालू झालेली आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुढील रेड 14 नंबर जर्सी घातलेला संजू रेड करतोय बारीपाडाच्या टीम साठी. आयोजकांनी लॉट्सची प्रक्रिया चालू करून द्यायची. याच्यानंतरचा जो सामना होणार आहे रेडर आउट पॉइंट टू शिव या ठिकाणी सुंदर असा डिफेन्स. हे भाऊ सरकार हो दादा थोडं सरकार तिकडच्या बाजूला ना इथून गर्दी कमी करा. त्यांना मॅच या ठिकाणी 0-5 मध्ये रेड चालू आहे. रेडर आउट पॉइंट टू बारीपाडा. सुंदर मॅच जबरदस्त मॅच बारीपाडा वर्सेस जय बजरंग शिव. एक नंबर मॅच या ठिकाणी आपण बघतोय आणि ही सुरुवात आहे. मॅचचा रिझल्ट पुढे काय काय होईल हे सांगता येत नाही. याच्यानंतर फक्त 5 संघ शिल्लक असतील. टोटल या ठिकाणी 38-39 संघाने या टुर्नामेंट मध्ये भाग घेतलेला आहे आणि त्याच्यातून यांच्यामधून एक जिंकेल त्याला पकडून टोटल 5 संघ शिल्लक असतील. त्या ठिकाणी एंटी रेड केलेली आहे शिवने. शिव विरुद्ध बारीपाडा. दोघं संघाने थोडासा वेळ घेतला या ठिकाणी परंतु मॅच चालू. जबरदस्त मॅच एंटी रेड. या ठिकाणी या ठिकाणी थर्ड रेडचा इशारा. शिव शिव थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेडचा इशारा रेड साठी आलेला आहे. 11 नंबर जर्सीचा एक उच्च असा रेडर. बघूया या ठिकाणी आपल्या या रेड मध्ये काय करू शकतो रेडर. रेडर आउट पॉइंट टू महाकाल बारीपाडा. या ठिकाणी पुढील रेड बारीपाडाच्या वतीने चालू आणि सुरू. मेरे काले मोड वर बोलू नका त्यांना डिस्कस करू द्या. त्यांचं असं मत आहे क्रॉस झाला नाही. क्रॉस झाला पाहिजे बरोबर आहे. रेडर आउट पॉइंट शिव. आतापर्यंत पंचांचा कोणी अनुभव घेतलेला असेल किंवा नसेल परंतु त्यांनी 2-3 मॅचेस काढल्या. इथं त्यांनी खूप सुंदर काढल्या आणि त्यांनी डिसिजन लगेच दिला आणि त्या डिसिजनला सर्वांचा पाठिंबा असतो आणि तो निर्णय आवडतो म्हणून लोक शांत बसतात. फक्त या ठिकाणी टीमांचा वैयक्तिक एक विषय होता. बघूया पंच देतील थांबा तुम्ही कशाला मध्ये बोलता. 2 पॉइंट
शिव. चला कोण आहे दोन बाहेर निघा. ओके धन्यवाद. या ठिकाणी मी सर्व कबड्डी खेळाडूंना विनंती करतो, आपण काय करतो, पंच निर्णय देत नाहीत तोपर्यंत दोन्ही टीमचे खेळाडू मिड लाईन जवळ येऊन जातात आणि सांगतात दोन पॉइंट टू शिव. रायडर आउट पॉइंट टू शिव. सुपर टॅकल ऑन बाय महाकाल बारीपाडा. सुपर टॅकल ऑन बाय महाकाल बारीपाडा. बघूया या ठिकाणी काय काय होतंय. एक नंबर मॅच चालू आहे. दोघही संघ चांगले आहेत, कडक आहे. दोघं संघांकडे चांगले डिफेंडर आहेत, चांगले रेडर आहेत, परंतु या ठिकाणी कुलदीपचा विकेट क्लीन बॉल झालेला आहे. रायडर शॉट सिंगल पॉइंट जय वज्राव शिव. बघूया या ठिकाणी 11 नंबर जर्सी घातलेला खेळाडू या ठिकाणी दोघही कॉर्नर वरती रेड करण्याचा त्याचा इरादा असतो, परंतु या ठिकाणी टच पॉइंट महत्वाचा आहे. एक सुपर डुपर रेड महत्वाची आहे आपल्या टीम साठी, आपल्या संघासाठी. सुपर टॅकल ऑन बारीपाडा. या ठिकाणी बघूया सुपर टॅकल होतोय किंवा नाही. लाईट बंद होईल का काय बरं. चला सुपर टॅकल ऑन. सुपर टॅकल ऑन बाय महाकाल बारीपाडा. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. बघूया मोबाईल वर लावून करवा व्यवस्थित. या ठिकाणी 18 नंबर जर्सी घातलेला रेडर रेड करतोय बारीवाडा टीम साठी. काय या ठिकाणी बारीवाडाचा रेडर आपल्या संघासाठी पॉइंट घेऊन जाईल किंवा नाही. या ठिकाणी रेडरला लॉबीच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. हळूहळू झोपून घ्या ना, खाली झोपवा त्याला. अरे बरोबर काल दिपी हॉटेल वाले दादा, आम्हाला आज बी जेवण आहे का हॉटेलमध्ये साहेब. या ठिकाणी पूर्ण खेळाडू आतमध्ये आलेला आहे आणि रेड साठी आलेला आहे सुरेश. या ठिकाणी एंट्री रेड झालेली आहे. पुढील रेड 07 चा रेडर रेड करतोय बारीपाडाच्या वतीने. बारीपाडा विरुद्ध जय बजरंग शिव ही मॅच आपण बघतोय. तिसऱ्या राऊंडचा हा शेवटचा सामना या ठिकाणी चालू आहे. बारीपाडा विरुद्ध शिव अशी मॅच रंगलेली आहे. जो संघ जिंकेल तो 5 मध्ये प्रवेश करेल, जो संघ हरेल तो घरी परत जाईल. कोण घरी जाईल, कोण 5 मध्ये एंटर होईल सांगता येत नाही. सध्या तरी या ठिकाणी लीड मध्ये आहे जय बजरंग शिव. 07 चा रेड या ठिकाणी दोघे संघांकडे चांगले चांगले खेळाडू आहेत, डिफेंडर आहेत, रेडर आहेत. त्याच हिशोबाने अजून पुऱ्या की बारीक पिंजरा टेबल वर
या ठिकाणी रिटर्न टाइम संपलेला. हॅलो. याच्यानंतर जैतापूर आणि चमारबाडा, जैतापूर आणि चमारबाडा पहिली मॅच होईल. जैतापूर विरुद्ध चमारबाडा पहिली मॅच होईल. त्याच्यानंतर विजय संघ आणि आर्यन सागर ही मॅच नंबर 2 ला होईल. चिंचली संघ 3 मध्ये प्रवेश झालेला आहे चिंचली डामचा. धन्यवाद. या ठिकाणी चला सांगाय घ्या बाहेर होता. या ठिकाणी 05 चा रेड करतोय शिव बजरंगच्या वतीने. जो जिंकेल ते आर्यन सागर संघाबरोबर या ठिकाणी पुढील मॅच खेळणार आहे. मी या ठिकाणी चमारबाडा आणि जैतापूर संघाला विनंती करेन की आपण पुढच्या मॅचेससाठी तयारी करतो. जो एकदा लांबी टच झाला त्यांनी मागे जायचंय. सांगू नका हे आहे ते आहे. पॉइंट शिव. जय बजरंग शिव विरुद्ध बारीपाडा. भाऊ एकदम पॉइंट सांगा दादा. शिव 12 बारीपाडा 7 आणि शिव 12 7-12. या ठिकाणी 7-12 आहे. काय होईल सांगता येत नाही. सुंदर मॅच आपण बघतोय. पायऱ्यागड किल्ला साक्षर या गावामधून. आणि या ठिकाणी एमटी रेड पुढील रेड या ठिकाणी होणार आहे. 05 चा रेडर निलेश आपल्या टीम साठी काय करू शकतो या ठिकाणी आपण बघतोय. सुंदर मॅच आहे. कमबॅक चांगला आहे बारीपाडाचा. थोडे कौतुक केलं त्याचं कमी आहे. आणि जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय या ठिकाणी तुम्हाला आयुष्यात जिंदगीत काहीच असं भेटणार नाही. त्याला प्रयत्न करावे लागतील. केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे आणि केलेले फुकट कधीच जात नाही. तुम्ही संघर्ष करणार त्याचं फळ आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा, परंतु त्याचं फळ तुम्हाला 100% मिळेल. आणि या ठिकाणी 100% चांगला डिफेन्स रेडर पॉइंट 2 जय बजरंग शिव. 1 नंबर पकड या ठिकाणी जय बजरंग शिवच्या वतीने आपण बघितली. तसंच या ठिकाणी बारीपाडा संघाला सुद्धा चांगला कमबॅक करायचा आहे. चौथ्या राऊंडचा पहिला सामना जैतापूर विरुद्ध चमारबाडा. एक टीम आहे बागला तालुक्यातील, एक टीम आहे नाशिक जिल्ह्यातून आणि दुसरी टीम आहे डांग हवाडांग जिल्ह्यातून. या दोघे संघांचा आमना सामना या मॅच नंतर चौथ्या राऊंडच्या रूपात या ठिकाणी खेळला जाणार आहे. इंटरॅक्टिव्ह जय बजरंग शिव. पुढील रेड करतोय तो संजू महाकाल बारीपाडा टीमचा एक मुख्य ऑलराऊंडर खेळाडू संजू. या ठिकाणी एक स्ट्रॉंग खेळाडू आहे संजू. काय या ठिकाणी संजू आपल्या टीम साठी टच पॉइंट घेऊन जाईल किंवा नाही याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष आहे. आणि या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न सुरेशने हात टाकलेला आहे. परंतु या ठिकाणी ग्रीप नाही म्हणू शकली. रायडर सेट सिंगल बॉल भारी पडा. टाइम आउट. या ठिकाणी आहे 06 चा रेडर आहे अजय जडेजा. आणि या ठिकाणी अजयला बाहेर करण्यामध्ये सक्षम. रेडर आउट. पॉइंट 2 बारीपाडा. चला सुपर टेकलॉन जय बजरंग शिव. या ठिकाणी रेड करतोय 07 चा रेडर महाकाल बारीपाडाच्या वतीने. बारीपाडा वर्सेस जय बजरंग शिव. एक धमाकेदार मॅच आपण या ठिकाणी बघतोय. काय होईल काय होणार आपण बघतोय. 1 नंबर मॅच चालू आहे. इंटरॅक्टिव्ह महाकाल बारीपाडा. आणि पुढील रेड 05 चा रेडर या ठिकाणी रेड करतोय शिव बजरंगच्या वतीने. अजून फायनल या ठिकाणी 3-3.5 तास कंप्लीट लागणार आहे. फायनलला 2 तासाच्या पुढे लागणार आहे फायनलला. सुपर टेकल ऑन बाय जय
बजरंग शिव चाल पुढे धावत हा. या ठिकाणी संजू रेड साठी आलेला आहे. संजू मागे सरका बाकीचे मागे बाकीचे. एक नंबर मॅच होते भाऊ. कोणी कुठे जाऊ नका, डोळे उघडून मॅच बघा आणि आपल्या कानाने डीबी परमचे कमेंट्री ऐका, मजा घ्या. या ठिकाणी पुढील रेड मागे बसा भाऊ, थोडा मागे बस रे. थोडा मागे बस. थोडं मागे सर. या ठिकाणी रसवंतीवाल्यांचा मशीन आता बंद झालेला आहे. त्यांचा जबरदस्त दिवसभर सुपर डेकल आता येईल मजा आणि या मजामध्ये कोण सक्सेस होईल सांगता येत नाही. बोलू नका, थांबा. 1 पॉइंट बारी काढा. पुढील डबल 8 नंबर जर्सी मध्ये निलेश नावाचा खेळाडू. अरे गड आहे, गड आहे. नाव कवन ना. सुपर टेकल ऑन, सुपर टेकल ऑन, सुपर टेकल ऑन आणि या ठिकाणी आणि बाजरीला भाकरला दणका आणि नागलीला भाकरला दणका चालू. एक नंबर काम चालू. सुपर टेकल 2 पॉइंट. जय बजरंग शिव. सुभाष बागुल खूप खुश आहे. बांदवड तालुक्यामधून त्यांचा संपर्क आहे आपल्या साक्री तालुक्यामध्ये. जिथे कुठे कबड्डी क्रिकेटच्या मॅचेस असतात सुभाष बागुल यांना आमंत्रण दिला नाही दिला तरी ते हजर राहतात. म्हणजे याचा अर्थ आहे ते कबड्डी आणि क्रिकेट प्रेमी आहे. आणि जिथं जातात तिथंच ते मुक्काम ठोकून देतात. घरी कधी रिटर्न जात नाही सुभाष बागुल. चांगला माणूस आहे, त्यांची चांगली ओळख आहे. या ठिकाणी रेड चालू झालेली आहे. 07 चा खेळाडू या ठिकाणी रेड साठी आलेला आहे. बघूया या रेड मध्ये काय होईल किंवा काय नाही होणार. सुंदर मॅच, एक नंबर मॅच या ठिकाणी. भारी बना, भारी बना. चला लवकर चला. पाहिजे या ठिकाणी खुर्ची रेड चालू. दोन वासड राहील ना झाली धन्यवाद. कॉल करने के लिए धन्यवाद. हमारे गुजरात ऑफिशियल्स के हमारे रेफरी, हमारे सहकारी, इन्होंने कॉल किया. धन्यवाद. हे थांबा, तुम्ही काय असेल चला चला 1+3 घ्या. 3 पॉइंट घ्या आणि मला लगेच पॉइंट लगेच सांगा. चला रेडी स्टार्ट. या ठिकाणी प्रेमाने खेळा. कबड्डीचा खेळ आज आहे उद्या नाहीये, परंतु तुमचा जीवन तुमची मित्रता ही कायम असणार आहे. या हेतूने खेळा. एक वेळेचा बक्षीस नाही जिंकला तरी चालेल, परंतु दुश्मनगिरी एकमेकांसोबत करू नका. हा माझा तुमचा सल्ला असेल. 01 चा रेड साठी एंट्री शिव. पुढील रेड तारीपाडा. याच्यानंतर चौथ्या राऊंडचा जो पहिला सामना जैतापूर आणि चव्हारवाडा या संघाने याच्यानंतर तयारी करायची. जैतापूर विरुद्ध चव्हारवाडा या संघाने रेडी राहायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना खूप तगडा सामना होणार आहे. तो पूर्ण वेळ घेताना दिसतोय तो रेडर. एंट्री रेड. पुढील रेड शिव.
राहू दे नाही नाही, पूर्ण सेकंद लास्ट रेट नाही सांगायचं, पूर्ण सेकंद घ्या साहेब. 2 बी सेकंद राहिले तरी रेट घ्या. गेम ओव्हर कर अंपायरला लगेच सांगा ना तुम्ही, टाइम किपर वाला. ते करणार का साहेब? सुरू 1 चा रेट. सुंदर मॅच, कडक मॅच. टाइम संपला का? हा संपला. टाइम संपलेला आहे. मॅच बराबरी ना. या ठिकाणी पहिली रेड महाकाल बारीपाडाच्या वतीने 5-5 रेड मॅच होणार आहे आणि या ठिकाणी पहिली रेड 0-1 चा रेडर या ठिकाणी रेड करतोय जयबजरंग शिव या संघामध्ये जाऊन. बघूया या पहिल्या रेडमध्ये काय मिळेल किंवा नाही. समोरच्या काठापासून रेडची तुम्ही बोलताच लोक